आला तरी दुसरा येईल हे जरी नाही का हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल सरती शेवटी बाळ काळ बांधून येईल सरती शेवटी बाळ सरक शेवटी बा काळ बांधून नेईल सरक शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाजाईला 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 काय बाजाईला काय बाजाईला बाजाईला काय बाजाईला पिंगळा पिंगळा माघारी बोलत पिंगळा माघारी पिंगळा माधुरी बोल बोलित देखा पिंगळा माधुरी पिंगळा माघारी बोली बोलतो देखा पिंगळा माघारी विठ्ठल 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 सर्वांनी हाताने टाळी भजन करायचं आहे. हरी उपजला प्राणी नराहे संसारी उपजला प्राणी नराहे संसारी बैसला शेजारी काळवशा पाहातो उंदिरा घेऊन जाई बोका तैसा काळ लोका आणि तसे खाटी कांसे घरी अजा पुत्र पाहे कसा ब्याची गाय वाचे कैसी पाहातो उंदिरा घेऊन जाय बोका तैसा काळ लोका आणि तसे तुका म्हणे काही करा काढा काढी जाती ऐसी घडी पुन्हा नाही पाहातून दीर घेऊन जाई बोका तैसा काळ लोका आणि तसे विठाल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु समचरणो सरोजं सान्द्रनीलाबुदामं जगदनीत पाणी मंडणं मंडणाणं तरुण तुळसी माला कंजणं कंजणं
आम्ही पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्यरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपण देवा सोपण देवा निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपण देवा सोपण देवा निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 त्रिभुवन पावनी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो अवचनीयती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी आता हृदय ही आपुले चौफाळून या भले वरी बैसऊ पावले श्री गुरूंचे विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलो आओ जी पवन कुमार पद
पधारो हरी कीर्तन में आवोजी पवन कुमार पधारो हरी कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरी कीर्तन में आवोजी पवन कुमार पधारो हरी कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 चलो आओ जी हरि कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आवोजी पवन कुमार पधारो हरी कीर्तन में चलो आवोजी पवन कुमार पधारो हरी कीर्तन शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तोसा की आज या ठिकाणी परम आदरणीय परम श्रद्धेय परम पूजनीय या आई मातोश्री ह्या आपल्या कैलासवासी सुमन रामचंद्र म्हणेरे ह्या आपल्या आईना जाऊन खरं तर आज या ठिकाणी 5 वर्षे पूर्ण होत आहेत आणि आज या कीर्तन आईंच्या वर्षश्राद्धा निमित्ताने जी काही कीर्तन रूपी सेवा माझ्यापर्यंत आली हे मी माझे परम भाग्य समजते व तसेच आईंच्या पुण्यस्मरणा निमित्ताने तुम्ही सर्वजण नातेवाईक अपतिष्ठ मित्र परिवार सगळे सोयरे परी पाहुणे या पुण्यस्मरणा निमित्ताने सर्वजण जमलेला आहात आईंच्या पश्चामध्ये आईंचा गोड परिवार आहे आईंची 3 मुलं असतील सुनील रामचंद्र म्हणेरे दिलीप रामचंद्र म्हणेरे व मनोज रामचंद्र म्हणेरे नातवंड असतील गोड असा परिवार आहे आईंचा आणि या आईंच्या जाण्यानं या म्हणेरे परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला दुःखाचा आघात झाला आहे आणि आईने एक सद्गती प्राप्त व्हावी एक मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणून आज या ठिकाणी कीर्तन सेवा होत आहे विठ्ठल विठाला विठाला तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण सुनीताताई गीतेश महाराज कातुरे व गीतेश महाराज कातुरे यांच्या गुरु कृपेने तसेच माझे आई वडील माझ्या आई वडिलांच्या कृपा आशीर्वादाने मी आज या गादीवर उभी राहू शकले व तसेच दिंडीगड सोनाली येथील महंत स्वामी चिदानंदरी सरस्वती बाबा महाराज बाबांच्या गुरु कृपेने व तसेच आपल्या गावचे प्रमोद काका असतील ते शिर्डीला गेले आहेत परंतु या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही परंतु सुचित्रा ताई असतील ते दोघांच्याही कृपा आशीर्वादाने मी आज या गादीवर उभी राहिली आणि वेहेली येथून आलेल्या हरिभक्त परायण गाण कुकिला असतील प्रीतीताई करण पाटील त्यांचं कीर्तन होतं पण कीर्तनाची तारीख कॅन्सल करून माझ्या कीर्तनामध्ये उपस्थित राहिला त्यांचे मनापासून आभार मानते व तसेच तुम्ही सर्व टाळकरी माळकरी वारकरी आपल्या गावातलं भजनी मंडळ असेल हरिपाठ मंडळ असेल सर्वजण या ठिकाणी उपस्थिती राहिलात सर्व पाहुणे मंडळी असतील तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते मस्तक हे पायावरी वारकरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी
सुरुवात करते. विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत सम्राट वैराग्याचे ता वेद मंत्रांची ममता गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता की ज्यांच्या अंगामध्ये दया क्षमा शांती हे तीनही गुण ज्यांच्या देहामध्ये वास करतात ना असे देहूचे सुप्रसिद्ध असे जगद्गुरु तुकोबार आहे. महिला मंडळ पुरुष मंडळ आपण ज्या काळाला घाबरतो ते यमाने तुकोबारायांचे नाव जर ऐकलं ना तरी ते यमाला कापरे भरतात. तुकाराम तुकाराम नाम घेता अभंग आहे तुकोबारायांचा उपदेश करणारा. जन्माला आला आहात प्रत्येकाला मृत्यू हा मात्र सत्य आणि निश्चितच आहे असं तुम्हा आम्हाला उपदेश करणारा उपदेशपर प्रकरणातील 4 चरणांचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठाल आज या ठिकाणी या आपल्या आईंना जाऊन 5 वर्ष पूर्ण होत आहेत. सांगेल महिला मंडळ तुम्हाला ज्याच्या जीवनामधून आई गेली त्याच्या जीवनामधला सुखाचा सागर अटला आणि ज्याच्या जीवनामधला बाप गेला त्याच्या जीवनामधला सुखाचा समुद्र अटला. माय बाप केवळ कासी तेने न जावे तीर्थासी. आई वडील हे आपले तीर्थक्षेत्र आहेत. आई वडील म्हणजे आपले दैवत आहेत. परंतु ह्या आई या ठिकाणी आज नाहीत. तुम्ही बघा महिला मंडळ एका दिवशी माहेरी जा. माहेरी गेल्यानंतर आपल्या आई घरामध्ये असते तेव्हा घर आनंदाने भरलेलं असतं. पण ज्या वेळेस त्याच घरातून ती आई कायमची निघून जाते ना तेव्हा त्या घराला शोभा येते का हो? महिला मंडळ बोलत चला येते का शोभा? तर नाही. ज्या वेळेस आपली आई कायमची निघून गेली ना आपण कितीही काकीला मामीला मावशीला आत्याला शेजारने बाईला कितीही आई आई म्हणून आई म्हणा आई म्हणून हाक मारा परंतु आपल्या आईची सर ते शेजारणीला येत नाही. आई आई करी ते आई कुणीच होईना माझ्या आईची गसर शेजे नारीला येईना. आई आई करी ते आई सुखाचा सागर निळे आभाळाई बढातीच्या माईचा पदर. आई आई करी ते आई साखरेचा खडा तोंडात घालते गोड झाल्या दात दाढा. अशा प्रकारची ती आई असते. जीवनामधून आपल्या आई गेल्यावरती कितीही शेजारने बाईला दुसऱ्या बाईला कितीही आई म्हणा आई म्हणून हाक मारा परंतु आपल्या आईच्या प्रेमाची सर ते शेजारला येईल का महिला मंडळ? तर नाही. अशा प्रकारची आई आज निघून गेल्या. आईला जाऊन 5 वर्ष झाली परंतु 5 वर्ष झाली परंतु आल्या नाही. सांगेल तुम्हाला आई काय असते. आई म्हणजे आपल्या घरातला खूप मोठं दैवत आहेत. विठाल विठाल उपजला प्राणी नर आहे संसारी. महिला मंडळ अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पहिली सूचना देत आहे खास करून माझ्या माता भगिनी. तुझं काय चाललंय माझं काय चाललंय नातवंडाचं बरे का? सुनबाई बोलते का नाही? बोलते का आई? सुनबाई बोलते ना. सर्व गप्पा मारू कधी
कधी कीर्तन संपल्यानंतर 2 तास अगदी माझ्या सगळं चालेल ना? हो म्हणतात बिचारा, काही टेन्शन नाही. परंतु कीर्तनामध्ये बडबड करायची नाही. कीर्तनामध्ये बडबड जर केली पुढच्या जन्मामध्ये कीर्तनी बडबड कीर्तनी बडबड करील जो कोणी करील जो कोणी करील जो कोणी कीर्तनी बडबड कीर्तनी बडबड करील जो कोणी करील जो कोणी कीर्तनी बडबड बेडूक होऊन येईल जन्मा बेडूक होऊन येईल जन्मा बेडूक होऊन येईल जन्मा बेडूक होऊन येईल जन्मा कीर्तनी बडबड कीर्तनी बडबड करील जो कोणी करील जो कोणी करील जो कोणी कीर्तनी बडबड कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होऊन येईल जन्मा. महिला मंडळ पुढच्या जन्मामध्ये बेडका व्हायचं नसेल तर 2 तास शांत बसणार की नाही? बसणार ना? हो म्हणतात, काही टेन्शन नाही. विठाला विठाला उपजला प्राणी नर आहे संसारी. ह्या अभंगाद्वारे तुकाराम महाराज वर्णन करतात की जो जो मनुष्य ह्या मृत्यू लोकावरती जन्माला आला आहे ना त्याला मरण हे मात्र निश्चितच आहे. जातस ध्रुवा मृत्यू. आणि जो जो मनुष्य मरतो त्याला पुन्हा जन्म आहे. मृत्यूस ध्रुवा जन्म. कारण ह्या मृत्यू लोकावरती त्या काळाची सत्ता आहे. तो काळ कधी कधी तुम्हा आम्हाला घेऊन काळाची एवढी पडेल बाजवा काळाची एवढी पडेल बाजवा काळाची एवढी पडेल बाजेवा काळाची एवढी पडेल बाजेवा सोडविनात भा माया बाप सोडविनात भा माया बाप काळाची एवढी पडेल बाजवा काळाची एवढी पडेल बाजवा. मग एखादं लहान बाळ असतं, तो बाळ जर नुकताच जन्माला आलेला असतो त्या बाळावर देखील तो कालजडे बोलतो जन्मा आले बाळा त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. त्याचही जाऊ द्या महिला मंडळ, पण एखाद्या मातेच्या उदरामध्ये एखादं बाळ नुकताच जन्माला असतो त्या बाळाला सुख काय दुःख काय पाप काय पुण्य काय ह्याची सुद्धा जाणीव नसते. पण तो काळ त्या बाळावर देखील जडब घालतो. माऊली गोड वर्णन करतात. येथे मंगळाची अंकुरी सवेज मंगळाची पडेल पहारी. मृत्यू मातेच्या उदरू कुहरी गर्भोगी वसी. आता महिला मंडळ, तुम्ही असं कधी ऐकलं का माणूस जन्माला आलाय आणि अजूनपर्यंत तो मेलाच नाही? बोलत चला महिला मंडळ, तुम्हाला बोर झाला का हो? बोलत चला. जो जो माणूस जन्माला आला आहे ना त्याला मृत्यू हा मात्र निश्चितच आहे. विठ्ठल असंच मी एका गावामध्ये सहज सांगितलं की ह्या गावचे सर्व लोक आहेत ती येत्या 7 दिवसामध्ये मरणार. पण तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्ही म्हणाल ताई कीर्तन करायला आलाय की मारायला?
मी काय सांगितलं की ह्या गावची सर्व लोक आहेत ती येत्या 7 दिवसामध्ये मरणार. आता मला सांगा महिला मंडळ, येते 7 दिवस म्हणजे कोणते हो? कोणते? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, या 7 वारांपैकी दुसरे कोणते वार आहेत का हो? तर नाही. मी असं सांगितल्याबरोबर सर्व गावची लोक दुःखी झाली, नाराज झाली आणि एक बाई अशा करायच्या, मोठमोठ्या नाचायच्या, हसू लागल्या, ओरडू लागल्या. मी म्हणाले का हो मावशी? मी असं सांगितल्याबरोबर सर्व गावची लोक दुःखी झाली, नाराज झाली. तुम्ही एकट्याच का बरं असता? तेव्हा त्या मावशीने सांगितलं की ताई, तुम्ही असं सांगितलं की ह्या गावचे सर्व लोक आहेत ते येत्या 7 दिवसामध्ये मरणार, पण मी ह्या गावची नाही, मी शेजारच्या गावची आहे. विठाल आता मला सांगा महिला मंडळ, ती आपल्या कारिवली गावची जरी असली तर ती काही कायमची अमर राहील का हो? राहील का? तर नाही. तिलाही नाही आले उरो अवतार, येथे नाही आले उरो अवतार, येथे नाही आले उरो अवतार, येथे नाही आले उरो अवतार. ये रत पामरा जीव किती, ये रत पामरा जीव किती, ये रते पामरा जीव किती, येत नाही आले उरो अवतार, ये रत पामरा जीव किती, ये रत पामरा जीव किती. येथे नाही आले अवतार, ये रते पामरा जीव किती, ये रते पामरा जीव किती. असं कोणीच नाही की तो जन्माला आला आणि अजूनपर्यंत मेलाच नाही. प्रत्येकाला मृत्यू हा मात्र निश्चितच आहे. तुम्हाला एक विष्णू पुराणातलं सुंदर असं उदाहरण सांगते. एकदा हिरण्यकशिपूने ब्रह्मदेवाची खूप तपश्चर्या केली, खूप वर्ष आराधना केली. मग कुठे कितीतरी वर्ष तपश्चर्या करून ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले. कोणाला? महिला मंडळ, इकडे लक्ष द्या. कोणाला प्रसन्न झाले? तर हिरण्यकशिपूला. मग ब्रह्मदेवाने हिरण्यकशिपूला काय सांगितलं? हिरण्यकशिपू, अरे तू माझी एवढी वर्ष झाली तपश्चर्या करतो, आराधना करतो, सांग तुला काय पाहिजे, तुझी काय इच्छा असेल ती बिनधास्त माग, मी तुझी इच्छा पूर्ण करायला तयार आहे. हिरण्यकशिपू काय म्हणाला? ब्रह्मदेवा मला मरण नको. ब्रह्मदेव म्हणाले, अरे मरण नको हा प्रश्न माझ्या अधिकाराचा नाहीये. तेव्हा हिरण्यकशिपूने सांगितलं, अरे अरे ब्रह्मदेवा, तुम्ही साऱ्या जगाची उत्पत्ती करतात, सर्वांचं पालन पोषण करतात, सर्वांचं भविष्य सुद्धा तुम्ही लिहितात आणि माझं एक मरण चुकू शकत नाही. ब्रह्मदेव म्हणाले, अरे हिरण्यकशिपू, ब्रह्मदेव म्हणाले, मी हे सगळं काही करतोच रे, पण मरण नको हा प्रश्न माझ्या अधिकाराचा नाही. माऊली गोड वर्णन करतात, ललाटी जे लिहिले ते कदाण जाय पुसिले, तैसे काळे गोरे पाण पुसोनी जाये. आता मला सांगा, एखादा मनुष्य कितीही गोरा असू द्या, त्यांनी कितीही काळा कोळसा लावला, किती काळा व्हायचा प्रयत्न केलं, गोरा मनुष्य काळा होईल का महिला मंडळ? बोलत चला, होईल का? तर नाही. आता काळ्या माणसाने कितीही साबण लावा, कितीही फेस वॉश लावा, महिला मंडळ आपण कितीही ब्युटी पार्लर मध्ये गेले पण गोरे होणार. त्याचप्रमाणे माऊली काय सांगतात, गोरा मनुष्य कधी काळा होऊ शकत नाही आणि काळा मनुष्य कधी गोरा होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्या ललाटावर जे लिहिले ते कोणीही पुसत नाही. मग ब्रह्मदेवाने हिरण्यकशिपूला काय सांगितलं? अरे हिरण्यकशिपू, तू दुसरी काहीतरी इच्छा माग रे, ती इच्छा मी तुझी पूर्ण करतो. ब्रह्मदेवाने मनातल्या मनात असा विचार केला की ब्रह्मदेवाकडून मी अशी काही इच्छा मागेन, अशा काही अटी मागेन की त्या अटींमुळे माझं मरण चुकू शकतं. ब्रह्मदेवाने मग आता हिरण्यकशिपूने ब्रह्मदेवाला पहिली अट काय सांगितली? ब्रह्मदेवा, मला सकाळी मरण नको, दुपारी मरण नको आणि रात्री देखील मरण नको. ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु.
दुसरी अट सांगितली ब्रह्मदेवा, मला आकाशात मरण नको आणि जमिनीवर देखील मरण नको. ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु. तिसरी अट सांगितली ब्रह्मदेवा, मला घराच्या आतही मरण नको आणि घराच्या बाहेर देखील मरण. ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु. चौथी अट सांगितली ब्रह्मदेवा, मला अस्त्राने मरण नको आणि शस्त्राने देखील मरण नको. ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु. पाचवी अट सांगितली ब्रह्मदेवा, मला मानवाच्या हातून मरण नको, दानवाच्या हातून मरण नको आणि देवाच्या देखील हातून मरण नको. ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु. आता सहावी आणि शेवटची अट सांगितली की ब्रह्मदेवा, मला या 12ही महिन्यामधून एकही महिन्यामध्ये मरण नको. ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु. एवढ्या काही अटी सांगितल्या तर हिरण्यकशिपूला असं वाटलं मी खूप मोठा अमर झालो, आता मला कुणीही मारू शकणार नाही. या साऱ्या विचाराने नगरामध्ये गेला तर नगरामध्ये दवंडी पेटवली, कीर्तन बंद पडली, प्रवचन बंद पडली, कोणालाही देवाचं मुखामध्ये नाव घेऊ देत नव्हता. आणि जो जो कोणी देवाचं भजन करेल, नामचिंतन करेल, त्याला कठोरात कठोर अशी शिक्षा होईल. तरी पण माझा भगवान पांडुरंग परमात्मा त्याच्या बापाच्याही बारशामध्ये जेवले होते, तरी पण त्या हिरण्यकशिपूच्या पोटी हरिभक्ताला जन्माला घातलं, ते म्हणजे भक्त प्रल्हाद. रात्रंदिवस काय करायचे? नारायण 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 सर्वांनी देवाचं भजन करायचं आहे. नारायण 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 भक्त प्रल्हाद रात्रंदिवस काय करायचे? नारायण नारायण नारायण. रात्रंदिवस देवाचं भजन करायचे, नामचिंतन करायचे. आता हिरण्यकशिपूने भक्त प्रल्हादाला काय सांगितलं? का रे मूर्खा, तुला वेळ लागला का? तुला कळत नाही का रे? मी साऱ्या नगरामध्ये दवंडी पेटवली, कीर्तन बंद पडली, प्रवचन बंद पडले, कोणालाही देवाचं मुखामध्ये नाव घेऊ देत नाही. आणि जो जो कोणी करेल त्याला कठोरात कठोर अशी शिक्षा देण्यात येईल. तू इथे माझाच मुलगा असून भजन करतो? भक्त प्रल्हाद म्हणाले, काय करू बाबा, माझ्या जिभेला वळण नसतो लागला आहे. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा लागला से किंवा अनावरा
नामाचा घेतला रे छंद या माझी बघ अरे वा माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा लागला से किंवा घेतला से. भक्त प्रल्हाद म्हणाले, अरे काय करू बाबा, माझ्या जिभेला छंदच तो लागला आहे. काही केला माझी जीभ थांबतच नाही असं म्हटल्याबरोबर ते हिरण्यकशिपूला इतका राग आला की त्या रागाच्या भरामध्ये भक्त प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली तुडवलं, कडे लोट केला, उकळत्या तेलामध्ये टाकलं. का टाकलं तर भक्त प्रल्हाद सतत देवाचं भजन करायचा, नामचिंतन करायचा. मग तरीही भक्त प्रल्हादाला उकळत्या तेलामध्ये टाकून तरी पण भक्त प्रल्हादाने देवाचं नाव मात्र घ्यायचं सोडलं नाही. आता महिला मंडळ आपण स्वयंपाक करतात का हो? बोलत चला. झोपल्या की काय? झोपल्या का? बोलत चला जरा. आपण स्वयंपाक करत असताना आपल्या अंगावरती चुकून जरी एक तिलाच ते उडू द्या, किती वेदना होतो तो आपल्याला. इमेजिंग करा बरं. त्याचप्रमाणे माझ्या भक्त प्रल्हादाला उकळत्या तेलामध्ये टाकलं, त्याला किती वेदना झाल्या असतील. तरी पण माझ्या भगवान पांडुरंग परमात्मा त्याचे पाठीमागे उभा असे, मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया घादणी वाराया. भक्त प्रल्हादाच्या पाठीमागे भगवान परमात्मा उभा होता. का होता तर त्याने त्याचं भजन केलं, नामचिंतन केलं. मग तुम्हालाही वाटत गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मना लागो चंद चंद माझ्या मना लागो चंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मना लागो छंद चंद माझ्या मना लागो मग कुणाच्या हाकेला धावून आला होतो? द्रौपदी मातेच्या. एके दिवशी भक्त प्रल्हादाकडे सहज हिरण्यकशिपू गेला व म्हणायला लागलाय, काले प्रल्हादा, तू देवाचं रोज भजन करतो, जेव्हा बघावं तेव्हा तुझ्या मुखामध्ये नारायण नारायण असतो, देवाचं भजन करतो, तुझं नारायण आहे तरी कुठे हे मला सांग रे. भक्त प्रल्हाद म्हणाले, माझा नारायण सर्वत्र ठिकाणी आहे. सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाशक सूर्यप्रकाशक सकलचमी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशत शहत रश्मी. भक्त प्रल्हाद काय म्हणाले, माझा देव सर्वत्र ठिकाणी आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठलाची विठ्ठल म्हणता हरले बाबा, विठ्ठल म्हणता हरले बाबा. भक्त प्रल्हाद म्हणाले, माझा देव सर्वत्र ठिकाणी जळात स्थळात
सर्वत्र ठिकाणी भरून लाजले ग माये आता कवनाव वाळा आता कवनाव वाळो तिकडे पाये तिकडे पाये तिकडे तुझ गोपाळो लाजले गे माया आता कवडावो वाळो आता कवडावो वाळो जिकडे पाय तिकडे पाय तिकडे तुझ वाळो. भक्त प्रल्हाद म्हणाले माझा देव सर्वत्र ठिकाणी आहे. मग आता हिरण्यकशिपूच्या शेजारीच एक खांब उभा होता. हिरण्यकशिपू सर्वत्र ठिकाणी आहे. हिरण्यकशिपूने स्तंभी नारायण प्रगटले स्तंभी नारायण प्रगटले स्तंभी नारायण प्रगटले मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले स्तंभी नारायण प्रगटले अर्ध शरीर सिंहाचं आणि अर्ध शरीर मानवाचं असे साक्षात नृसिंह भगवंत प्रगट झाले. तर नृसिंह भगवंताने तू म्हणाला होतास ना रे मला सकाळी मरण नको, दुपारी मरण नको आणि रात्री देखील मरण. आता मला सांग आता सकाळ आहे का? तो म्हणतो नाही. दुपार आहे का? तो म्हणतो नाही. रात्र आहे का? तो म्हणतो नाही. पण ती वेळ होती सायंकाळची. दुसरी अट विचारली का रे हिरण्यकशिपू तू म्हणाला होतास ना रे मला आकाशात मरण नको आणि जमिनीवर देखील मरण. आता सांग तू आकाशात आहे का? तो म्हणतो नाही. जमिनीवर आहे का? तो म्हणतो नाही. पण हिरण्यकशिपूला नृसिंह भगवंताने कुठे घेतलं होतं? तर त्यांच्या बोटावरती. मग आता तिसरी अट सांगितली का रे हिरण्यकशिपू तू म्हणाला होतास ना रे मला घराच्या आतही मरण नको आणि बाहेर देखील मरण नको. मग आता सांग तू घराच्या आत आहे का? तो म्हणतो नाही. बाहेर आहे का? तो म्हणतो नाही. पण हिरण्यकशिपूला कुठे घेतलं होतं? दाराच्या उंबऱ्यामध्ये घेऊन बसवले होते. चौथी अट विचारली का रे हिरण्यकशिपू तू म्हणाला होतास ना रे मला अस्त्राने मरण नको आणि शस्त्राने देखील मरण नको. आता मला सांग माझ्याकडे तुला काही अस्त्र दिसतात का? तो म्हणतो नाही. शस्त्र दिसतात का? तो म्हणतो नाही. पाचवी अट विचारली का रे हिरण्यकशिपू तू म्हटला होतास ना रे मला दानवाच्या हातून मरण नको, मानवाच्या हातून मरण नको आणि देवाच्या देखील हातून मरण नको. आता मला सांग मी मानव दिसतो का? तो म्हणतो नाही. दानव दिसतो का? तो म्हणतो नाही. देव दिसतो का? तो म्हणतो नाही. पण महिला मंडळ त्या खांबामधून अर्ध शरीर सिंहाचं आणि अर्ध शरीर मानवाचं असे साक्षात नृसिंह भगवंत प्रगट होते. सहावी आणि शेवटची अट विचारली का रे हिरण्यकशिपू तू म्हणाला होतास ना रे मला या 12ही महिन्यामधून एकही महिन्यामध्ये मरण. पुरुष मंडळ मागे बसलेली विसरले का हो? 13 महिना दोंडाचा महिना आपल्या भाषेमध्ये अधिक मास त्याच विसरले का? सोने चैनी अंगठ्या विसरले का? अधिक मास त्याच महिन्यामध्ये हिरण्यकशिपूला नृसिंह भगवंतांनी त्यांच्या मांडीवरती घेतलं होतं आणि एवढ्या काही ते हिरण्यकशिपूने अटी सांगितल्या. अस्त्राने मरण नको, मानवाच्या हातून मरण नको, दानवाच्या एवढ्या अटी सांगितल्या. त्याचं मरण चुकलं का हो? मग नृसिंह भगवंतांनी ते हिरण्यकशिपूचा एक क्षणाचा विचार न करता त्याची रवानगी यमलोकामध्ये नेली. परंतु आपण कितीही अटी सांगितल्या परंतु मरण चुकतं का हो? नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मग पुढे काय सांगितलं आहे? बैसला शेजारी काळौषा म्हणून तो काळ तुमच्या आमच्या उशाशी बसला आहे. महिला मंडळ तो काळ कधी येईल कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून जो जो माणूस जन्माला आला त्याला मृत्यू हा मात्र निश्चित आहे. माऊली गोड वर्णन करतात. उपजते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजते नासे म्हणजे जो माणूस जन्माला आला त्याला मृत्यू हा मात्र निश्चित आहे. जो जो माणूस मरतो त्याला जन्म हा पुन्हा आहे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आता घटिका यंत्र म्हणजे घड्याळ आहे ना सर्वांकडे. आता मला सांगा महिला मंडळ घड्याळाला किती काटे असतात?
बोलत चला. पुरुष मंडळ बोलत चला. किती काटे असतात? किती? गाड्याला 3 काटे असतात, परंतु त्याच्यामध्ये जो काही सेकंड काटा असतो तो दिवसभर फिरत राहतो, 24 तास फिरतो. पण तो असं कधी म्हणतो का आता मी फार दमलो आहे, थोडी विश्रांती घेते असं म्हणतो घडेल? तर नाही. त्याचप्रमाणे काळ सुद्धा विश्रांती घेत नाही. तो तुमच्या आमच्या उशाशी बसला आहे. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. उपजल प्राणी नर आहे संसारी, उपजल प्राणी नर आहे संसारी, उपजल प्राणी नर आहे संसारी, उपजल प्राणी नर आहे संसारी. उपजला प्राणी नराय संसारी, उपजला प्राणी नराय संसारी, उपजला प्राणी नराय संसारी, उपजला प्राणी नराय संसारी. उपजल प्राणी नर आहे संसारी, उपजल प्राणी नर आहे संसारी, उपजल प्राणी नर आहे संसारी, उपजल प्राणी नर आहे संसारी. उपजला प्राणी नराय संसारी, उपजला प्राणी नराय संसारी, उपजला प्राणी नराय संसारी, उपजला प्राणी नराय संसारी. बैसला शेजारी काळा उषा, बैसला शेजारी काळा उषा, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका. बैसला शेजारी काल उषा, बैसला शेजारी काल उषा, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका. उपजला प्राणी नर आहे संसारी, बैसला शेजारी काळ उषा. उपजला प्राणी नर आहे संसारी, बैसला शेजारी, बैसला शेजारी काल उषा, काल उषा, उपजला प्राणी नर आहे संसारी, बैसला शेजारी काळ उषा, पाहतो उंदिरा घेऊन जाई भोका, तैसा काळ लोकांनी तसे. म्हणून तो काळ तुमच्या आमच्या उशाशी बसला आहे. तो काळ कधी येईल, कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहात देवाचं भजन करा. देवाने सुंदरसा नरदेह दिला आहे, त्या देहाने आपण काय केलं पाहिजे? देवाचं भजन नाव चिंतन केलं पाहिजे. अनमोल तेरा जीवन तू युगवार आहे, अनमोल तेरा जीवन तू युगवार आहे. सुंदरसा देवाने नरदेह दिला आहे, त्या देहाने आपण देवाचं भजन केलं पाहिजे. नाम चिंतन निधान आपण देवाचं भजन केलं पाहिजे. नाम चिंतन केलं पाहिजे. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गा.
देवाचं भजन केलं पाहिजे. नामचित्र महाराजांनी गोड असं प्रमाण दिलं. महिला मंडळ, आपण संसार करत आहात, आपण संसार करतात बरोबर ना? संसारामध्ये सुख आहे का हो? आहे का? बोलत चला जरा. विठाला विडाला तुम्हाला सुंदर असं एक उदाहरण सांगते. एका गावामध्ये एक माणूस संसाराला फार कंटाळला. एवढा कंटाळला की त्याला असं वाटलं एकदाच मरूनच जावं. मला बायको नको, ती मुलं नको, आता मला प्रपंच सुद्धा नको. आता मला असं मरायचं, एका झटक्यामध्ये जीव जाईल असं मरायचं. त्याने एक विचार केला. याला एक युक्ती सुचली. आपल्या गावाच्या बाहेरून रेल्वे जाते, त्या रेल्वेच्या ट्रॅकवर जाऊन बसायचं. रेल्वे अंगावरून गेली, एका झटक्यामध्ये जीव जाणार. याने विचार केला. हातामध्ये जेवणाचा डबा घेतला, जाऊन तो कुठे बसला? ट्रॅकवर. आता रेल्वेच्या ट्रॅकवर बसल्यानंतर समोरून त्याचा एक मित्र चालला होता. तो म्हणाला, का रे मूर्खा, रेल्वे आता येईल ना रे, सिग्नल आला आहे, गाडी यायची वेळ झाली आहे, तू इथे बसलाय, रेल्वे अंगावरून गेली तर मरशील ना रे. तो म्हणाला, अरे मित्रा, तुला नाही कळणार नाही, मजा जाईल असं मरायचं. आणि हीच एक जागा आहे की एका फटक्यामध्ये जीव जाईल, म्हणून मी या जागेवर आलोय. तो म्हणाला, तू मरायला आला आहे हे मात्र ठीक आहे रे बाबा, तू मरायला आलाय हे मात्र ठीक आहे, पण तू हातामध्ये जेवणाचा डबा कशाला सोबत घेऊन आला? विठाला विडाला. म्हणजे बघा, आपण मरायला चाललोय तरी पोटाची चिंता आहे. आता पुरुष मंडळ मला सांगा, संत महात्मे म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो हा सुख सोहळा अनुपम्य. संत महात्मे आपल्या मरणाला सुख सोहळा मानतात. आता एखाद्या आजीचं जर वय झालं असेल, त्या आजीनं आपण जाऊन विचारतो, आई आजी आता भरपूर वय झालंय, आता उरका ना, कधी उरकणार, आपण असं म्हणतो ना. आता त्या आजीने चांगलं उत्तर जर दिलं तर ठीक, नाहीतर आपल्या डोक्यावर एक तरी केस राहील का हो? राहील का? तर नाही. विठाला विडाला कारण असं आहे की त्या आजीलाही जगायचे आणि आपल्यालाही जगायचं आहे. मग आता या विश्वासामध्ये कोणी सुखी नाही. संत रामदास स्वामी गोड वर्णन करतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. संत रामदास स्वामी वर्णन करतात, जगामध्ये कोणी सुखी नाही हो. कोण असा आहे की सुखी आहे? कोणी सुखी नाही. मग संसार करत असताना एकच करा, परमार्थाची जोड लावा. संसारी असावे असोनी नसावे, 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 संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, 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 भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी संसारी असावे असुनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. संसारामध्ये असलो या नसलो पण देवाचं भजन हे मात्र वेळोवेळा केलं पाहिजे. नामचिंतन हे मात्र देवाचं नित्य नेमाने आपण केलं पाहिजे. काही लोक तर आजकालचं कलियुग असं आहे, देवाचं नाव तर बाजूलाच राहू द्या, पण देव असं म्हणतात या जगामध्ये. काही लोक भरपूर आहेत की म्हणतात देव सुद्धा नाही जगामध्ये. आता मला सांगा, देव आहे म्हणूनच आपण आहोत ना? देव आहे म्हणूनच आपण आहोत. देव कुठे आहे? देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे.
नाही पाहे देव कुठे आहे? आपल्या हृदयामध्ये भगवान परमात्मा आहे असं समजू नका. या जगामध्ये देव नाही, देव आहे म्हणूनच आपण आहोत. विठाला महिला मंडळ संसार करत असताना एकच करा, परमार्थ करा. परमार्थाची जोड लावा तरच तुम्हाला सुख मिळेल. नाही तर हा संसार कसा आहे? संसार दुःख मूळ दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवडी 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 आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हा संसार कसा आहे? दुःख रूपी आहे. तुम्हाला सुंदर असे एक उदाहरण सांगते. विठाला 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 विठाला. एका गावामध्ये दोन नवरा बायकोचं जोडपं होतं. एक नवरा बायकोचं जोडपं दोघं जण सारखे भांडायचे आणि शेजारच्या घरातून मोठमोठ्याने हसण्याचा आवाज यायचा. हे दोघं जण सारखे भांडायचे. दिवस उजेडला की तो मावळेपर्यंत ऑफिसला जाताना भांडण, ऑफिसवरून येताना भांडण, झोपताना भांडण, उठताना भांडण, सारखे दोघं जण भांडायचे. मग आता शेजारच्या घरातून एवढा मोठमोठ्याने आवाज यायचा हसण्याचा. मग आता या दोघांनी विचार केला की त्यांच्या घरातून सारखा आवाज येतो हसण्याचा, आपण दोघे तर सारखे भांडतो, आपण त्यांना जाऊन विचारू. हे दोघं जण दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेले. म्हणायला लागले, का हो आमच्या दोघांचे सारखे भांडण होते, दोघं जण सारखे भांडतो, दिवस उजेडला की तो मावळेपर्यंत सारखे भांडण होते, तुमच्या घरातून मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येतो, मग तुम्ही हसण्यासाठी करता तरी काय? या दोघांना सांगितलं, घराच्या पाठीमागे चला. घराच्या पाठीमागे नेलं का झाडाच्या खाली सावली उभे राहिले आणि सांगायला सुरुवात केली, मी जर माझ्या बायकोला पोलपाट फेकून मारलं, ते पोलपाट जर माझ्या बायकोला लागलं तर मी हसतो, ते जर हुकलं माझी बायको हसते. ते बाईने सांगायला सुरुवात केली, मी जर माझ्या नवऱ्याला लाटणं फेकून मारलं, ते लाटणं जर माझ्या नवऱ्याला लागलं तर मी हसते, ते हुकलं तर माझा नवरा हसतो. विठाला आता मला सांगा, या संसारामध्ये या जीवनामध्ये लाटण्यावाले तरी सुखी आहेत का? आहेत का महिला मंडळ? बोलत चला. नाही. भांडण करणारे ही सुखी, तर भगवान पांडुरंग परमात्मा सारखा कुणीही सुखी नाही. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा. माझा पांडुरंगा सारिका तो, माझा पांडुरंगा सारिका तो. नलगैंडने मुंडने ते काही, नलगैंडने मुंडने ते काही. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगे, माझ्या पांडुरंगा सारी खातो. ते भगवान परमात्म्यासारखं कोणीही सुखी नाही. महिला मंडळ, आपल्याकडे भूक आहे का? आहे का? बोलत चला. झोपल्या की काय? झोपल्या का? बोलत चला जरा. तुम्हाला बोर झाला नाही ना? चालेल. बोका आहे का? बोका असला म्हणजे उंदीर पण असणारच. मग बोका कधी उंदराला म्हणतो का, उंदीर दादा तू माझ्या घरी जरा चल, सुंदर अशी मेजवानी आहे, भोजनाचा कार्यक्रम आहे, तू चल, असं म्हणतो का? आणि बोका जर उंदराला म्हणालाच तरी बोका काय उंदरा क्षण देखील दावून देतो का? तर नाही.
त्याचप्रमाणे काळ सुद्धा तुमच्या आमच्या उशाशी बसला आहे. तो काळ कधी येईल सांगता येत नाही. अभंगाचे दुसरे चरण. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका. पदौलीला घेऊन जाय बोका. पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका. कैसे काळ लोकाने ताचे, कैसे काळ लोकाने ताचे, कैसे काळ लोकाने ताचे, कैसे काळ लोकाने ताचे, नेताचे पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका. पाहतो उंदीर घेऊन जाय भोका, तैसा काळ लोकाने तसे. म्हणून तो काळ आपल्या उशाशी बसला आहे. तो कधीही घेऊन जाईल महिला मंडळ सांगता येत नाही. जोपर्यंत नर देह आहे ना तोपर्यंत देवाचं भजन करा, देवाचं नाम चिंतन करा. देवी दिला हा देह कशाकरता दिला आहे? देवी दिला देहा भजना गुमाटा, देवी दिला देहा भजना गुमाटा, देवी दिला देहा भजना गोमटा, देवी दिला देहा भजना गोमटा. तोया झाला पाटा वादिकेचा, तोया झाला पाटा वादिकेचा, देवी दिला देहा भजना गोमटा, देवी दिला देहा भजना गोमटा, भजना गोमटा, भजना गोमटा. देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला पाटा बाधिकेचा. देवाने देह कशा करता दिला आहे? भोजना करता. बोलत चला भजना करता. विठाला 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 विठाला. तुम्हाला एक सुंदर असं उदाहरण सांगते. एका गावामध्ये एक 80 वर्षाचे बाबा होते. बाबांना 2 मुलं होती. ते दोघही मुलांना एवढी परमार्थाची आवड होती, परंतु आजकालच्या मुलांना आहे का परमार्थाची आवड? आहे का? तर नाही. घरामध्ये टीव्ही होती, टीव्हीला कीर्तन बघायचे, प्रवचन बघायचे, कथा बघायचे. नित्य नेमाने सकाळी उठल्यानंतर टीव्ही लावून ते देवाचं भजन ऐकायचे.
गावामध्ये जिथे कुठे कीर्तन असला दोघं जण उपस्थित राहायचे. आता नेमके त्यांच्या गावामध्ये कीर्तन होतं, दोघं जण कीर्तना करता गेले. आता महाराज लोक काय सांगतात, देवाचं भजन करा, नामचिंतन करा. तसंच त्या मुलाने ऐकल्यानंतर त्या मुलाने असा विचार केला, आपले बाबा जसे जन्माला आले तसे बाबांनी नाव सुद्धा देवाचं घेतलं, परंतु मरता मरता तरी देवाचं नाव तरी एकदा घ्यायला लावायचं मुखामध्ये. मुलं जेवण करून घरी आले. घरी आल्याच्या नंतर त्याने विचार केला, अशी एक युक्ती सुचली, आता आपल्या बाबांचा अंतकाळ जवळ आला आहे, बाबांना मरता मरता देवाचं नाव तरी घ्यायला लावायचं. मग आता कसं घेणार ते दोघांनी विचार केला. घरामध्ये बाबांच्या खोलीमध्ये धान्याची पोती होती. ते धान्याची पोती फाडल्याबरोबर धान्य खाली पडले. बाबांना आवाज गेला, बाबा म्हणतील तरी मुलांनो पोती फाटली, पोती शिवा. आता मला सांगा महिला मंडळ, शिवा म्हटलं कोणाचं नाव आहे? महादेवाचं. की या अर्थाने मरता मरता देवाचं नाव घेतील बाबा मुखामध्ये. एवढी युक्ती सुचवली, एवढा विचार केला, परंतु दोघे जणे बाबांच्या खोलीमध्ये गेले. धान्याची पोती फाडल्याच्या बरोबर धान्य खाली पडले. धास्कन असा बाबांना आवाज गेला. बाबांना उठताही येईना, बसताही येईना, कारण बाबांचं वय किती होतं महिला मंडळ? 80 वर्षाचे. बरोबर, म्हणजे याचा अर्थ लक्ष आहे कीर्तनामध्ये. बाबांचं वय 80 वर्ष होते. मग आता बाबांना उठता येईना, बसता येईना, तरी बाबा कसं तरी म्हणाले, मुलांनो पोती फाटली, पोतीला टाचे मारा. परंतु बाबांनी शिवा नाव घेतलं का हो? नाही. विठाला विठाला म्हणजे आपल्या मरणाचा अंतकाळ जवळ येतो तरी देवाचं नाव मात्र घेत आणि कुशाल नाही म्हणतात. पण आता हो म्हणाल, हे माझं भाग्य. विठाला मग महाराज काय सांगतात, जोपर्यंत कसाई गायला सोडत नाही आणि काटेक बोकड्याला सोडत नाही, त्याचप्रमाणे काळ सुद्धा तुम्हा आम्हाला घेऊन जायचं बंद करत. हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात घरी अजा पुत्र पाहिये, कसा ब्याची गाय वाचे, कैसी पहा तुंदिरा घेऊन जाई बोका, तैसा काळ लोकांनी तसे. म्हणून तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगते. एका गावामध्ये माझं प्रवचन होतं आणि माझ्या प्रवचनामध्ये एक माणूस अजिबात असे, बरं का महिला मंडळ, अजिबात असे ना. प्रवचन संपल्यानंतर मी त्याला सांगितलं, का हो दादा, तुम्हाला कसला लोड आला, एवढं कसलं टेन्शन आहे, तुमच्या चेहऱ्यावर हसूच नाही. दादा म्हणाले, ताई माझ्यावरती भरपूर कर्ज आहे. आता महिला मंडळ, आता मी जायचं कर्ज फेडायला जायचं का? भरपूर कर्ज करायचं, पण टेन्शन मात्र घ्यायचं नाही. ज्याच्यावरती कर्ज आणि तोच खरा मर्द. वा विठाला 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 विठाला. भरपूर कर्ज करायचं पण मर्दाने टेन्शन घ्यायचं नाही. विठाला 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 विठाला. आणि महिला मंडळ एका
अजिबात हसून त्या बाईने अनेक जोक केले, अनेक विनोद केले, परंतु तो हसेच ना. तिने विचार केला आता यांना काहीतरी हसण्यासाठी करावंच लागणार. आता आपला तालुका कोणता आहे महिला मंडळ? भिवंडी. भिवंडी मध्ये शॉपिंग करण्याकरता जायचं. ते विचार केला, हसला तर हसला. मग आता शॉपिंग करण्याकरता गेले. रस्त्यामध्ये चालता चालता समोरून त्या बाईला एक गाढव येताना दिसला. तर गाढव आहे ना सर्वांना माहिती, किती पाय असतात गाढवाला? बरोबर, विठाला विठाला रस्त्याने चालता चालता गाढव दिसल्याच्या नंतर तिने सांगितलं तिच्या नवऱ्याला, अहो समोरून तुमचे पाहुणे येत आहेत. आता महिला मंडळ, त्या बाईचा नवरा इतका कलाकार होता, इतका कलाकार होता की तो म्हणाला, राम राम ससरी बुवा. आता जे जे हसले, ज्यांना कळालं त्यांच्यासाठी धन्यवाद, आणि ज्यांना बिचारांना काहीच कळालं नाही त्याने टेन्शन मात्र घ्यायची गरज. अगदी 12-1 वाजता जेवण करून कुठे जायचं? कुठेच नाही, आपल्याच घरी जायचं. विडाला असे काही लोक असतात या जगामध्ये. मग महाराज काय सांगतात, गेलेली घडी गेलेली वेळ पुन्हा पुन्हा येत नाही. जे आज करायचं आहे ते आता आपण केलं पाहिजे, जे उद्या करायचं आहे ते आज आपण केलं पाहिजे. कबीरजी गोड सांगतात, कल 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 क्या करे, कल करे सो आज करे से अभी करो, जिंदगी बेहात कबीरा, जिंदगी बेहात. म्हणून जे आज करायचं आहे ते आता आपण केलं पाहिजे. हा देह जाणार आहे एक ना एक दिवस. मग देह जाणार आहे ना, मग देह जाण्याच्या अगोदर आपण काय केलं पाहिजे महिला मंडळ? देवाचं भजन, नामचिंतन आपण केलं पाहिजे. हा देह जाणार आहे. मग संत कोणत्या वाटेने गेले? मार्ग दावून गेले आधी, तया निधी संत ते. संतांच्या वाटेला आपण गेलं पाहिजे. हा देह जाणारच आहे. मग तुकोबारांचं गोड प्रमाण आहे, जाणार देह जाणार, 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 जाणार हो जाणार, त्याची काळोबा खाणार, देह जाणार हो जाणार, त्याची काळोबा खाणार, देह जाणार हो जाणार, त्याची काळोबा खाणार, देह जाणार हो जाणार, त्याची काळोबा खाणार, काळोबायाची काळोबा, काळोबा खाणार, काळोबायाची काळोबा, काळोबा खाणार, काळोबायाची काळोबा, काळोबा खाणार, काळोबायाची काळोबा, काळोबा खाणार, देह जाणार हो जाणार, त्याची काळोबा खाणार, जाणार हो जाणार, त्याची काळोबा खाणार, देह जाणार हो जाणार, त्याची काळोबा खाणार, देह जाणार हो जाणार, त्याची काळोबा खाणार. देह जाणार जाणार, त्याची काळोबा खाणार. मग हा देह जाणार आहे, देह जाणार आहे. मग तुकोबाराय काय म्हणतात, मग आपण जोपर्यंत जिवंत आहात महिला मंडळ पुरुष मंडळ, आपण मुलांवर संस्कार केले पाहिजेत. चांगले संस्कार करा, परमार्थाला लावा, परमार्थाची गोड लावा. मग तुकोबाराय काय सांगतात की आपण आपल्या मुलांना परमार्थाची आवड लावली पाहिजे, गोड लावली पाहिजे. मग सांगेल तुम्हाला, आपल्या जर मुलांना चांगले संस्कार केले नाहीत तर आपल्या मुलांची फजिती त्या माकडासारखीच होईल. मग आपण मुलांना संस्कार करा. मग आपण जर आपल्या मुलांना चांगले संस्कार केले तर आपल्या मुलांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. तुकोबाराय सांगतात, नाथ महाराज काय सांगतात, मग एवढं जर सांगून तुम्ही ऐकत नसाल तर हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही का, हे जरी
शेवटचे 5 ते 10 मिनिटं आपल्या आईंकरता घेते आणि माझ्या वाणीनं पूर्ण विराम देते. सांगून जाईल महिला मंडळ आज आपल्या आई या आपल्या आईंना जाऊन आज या ठिकाणी 5 वर्ष पूर्ण होत आहेत. आईंच्या पश्चामध्ये गोड असा आईंचा परिवार आहे आणि या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला, दुःखाचा आघात झाला. सांगेल महिला मंडळ ज्याच्या जीवनामधून आई गेली त्याला विचारा आईची किंमत काय, विचारा आईची किंमत काय. ज्याच्या जीवनामध्ये बाप गेला त्याला विचारा बापाची किंमत काय. ज्या वेळेस आपल्यावर सुखाचे दिवस येतात, आनंदाचे दिवस येतात, तेव्हा सर्व नातेवाईक धावून येत असतात. परंतु जेव्हा आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो ना तेव्हा कोणीही कामाला येत नाही. कामाला येत असते ती आपली आई असते, तो बाप असतो. त्या आईसारखी माया अख्ख्या आयुष्यात शोधलं तरी सापडणार नाही, अशी त्या आईची वेडी माया असते. आई विना माया विश्वात नाही, आई विना माया विश्वात नाही, विश्वात आई विना
ज्याच्या जीवनामध्ये आई नाही त्याला खरंच विचारून बघा. असं म्हणतात आई हा घराचा उंच कळस असतो, बाप हा घराचा पाया असतो. ज्या वेळेस पाया कोसळतो ना तेव्हा सर्व घर कोसळते. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. जेव्हा खाचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. जेव्हा खाचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. बाप रडत नाही असं कधीच घडत नाही महिला मंडळ. बाप रडतो ती वेळ म्हणजे पहिली वेळ आपले पोटची मुलगी लग्न करून सासरे निघून जाते ना तेव्हा तो बाप रडत असतो, ती आई रडत असते. आणि दुसरी वेळ म्हणजे आपली पोटची मुलगी लग्न करून नाही तर एखाद्या मुलाच्या हातामध्ये हात धरून पळून निघून जाते तेव्हा तो आई बाप, तेव्हा ते आपले आई बाप रडत असतात. कशी तर आई बापाची सांगून जाईल. तिसरी वेळ म्हणजे आपल्या पोटचा मुलगा आपल्याच बापाला घरातून बाहेर हाकलून देतो तेव्हा तो बाप रडत असतो. पण त्याच मुलांकरिता त्याच परिवारासाठी तो बाप काय करतो, घरामध्ये मुलांना खाण्याकरिता अन्न नाही, तोच बाप घरोघरी जाऊन अन्नाचा कण नाही तर असं घरोघरी जाऊन मुलांना खाण्याकरिता जेवण आणायचं. अशी त्या बापाची किमया आहे. पूर्वीच्या काळची इतकी गरीब परिस्थिती होती, चुला पेटत नावाती दिस दिवस घराला पायली भरदानासाठी बाप गावात फिरायचा. पायली भरदानासाठी बाप गावात फिरायचा. असं तो बाप असतो, ती आई असते. सांगून जाईल महिला मंडळ. पण आजकालची मुलं सहज म्हणतात आई बाबा तुम्ही आमच्या करता केले तरी काय, नाही बांधला बंगल्या, नाही बांधला बंगला, नाही घेतल्या गाड्या, तुम्ही आमच्यासाठी केले तरी काय. पण सांगून जाईल जाता जाता पोरींनो, त्या आई वडिलांनी एवढं आई वडिलांचे फार मोठे उपकार आहेत. त्या आईने जन्म दिला आहे, 9 महिने 9 दिवस ते उदरामध्ये बाळगलं आहे. त्या आईने आपण तळ हाताच्या फोडासारखं जपलं. त्या आईला आपण म्हणतो काय केलं, पण त्या आईचे फार मोठे उपकार आहेत. ममतेची मूर्ती होती माझी आई. ममतेची मूर्ती होती माझी आई. ममतेची मूर्ती होती माझी आई. ममतेची होती माझी आई. कस पाग फेडू कस पाग फेडू कस पाग फेडू कस हो उतराये. ममतेची मूर्ती होती माझी आई. ममतेची मूर्ती होती माझी आई. जन्म दिला फार माईला, साथ दिले तू मार्ग दाविला. कस पाग फेरू कस पाग फेरू कस हो उतराई. ममतेची मूर्ती होती माझी आई. ममतेची मूर्ती होती माझी आई. होती माझी आई. अशी त्या आईची वेडी माया असते. ज्या वेळेस त्या आई आपल्या घरामधून कायमची निघून गेली ना, आई कुणाला म्हणावं असा प्रश्न पडतो. आई कुणा म्हणू मी, आई सहाक मारी, ती हाक येई काढी मज होय शोककारी. अशा प्रकारची ती आई असते. आई
तर निघून गेल्यानंतर आई कुणाला म्हणावं, आई म्हणून कुणाला हाक मारावी असा प्रश्न पडतो. परंतु आई अशी असते की सर आई म्हणजे घरामधलं समाधान आहे, आई म्हणजे घरामध्ये सुख आहे, आई म्हणजे आपल्या घराचा आनंद आहे. नवे नवे तर ते आपल्या तुमच्या आमच्या आयुष्याची परिपूर्णता आहे. एकदा की हीच माता आपल्या घरातून कायमची निघून गेल्यानंतर ना, कितीही कोणाला आई म्हणा, आपल्या आईची सर कोणालाच येणार नाही. आईची वेडी माया वेगळीच असते, ती आईची जागा कोणीही धरू शकणार नाही. सोडून या गेली आई, सोडून या गेली आई, आम्हाले कराना आई आई आई, आता मरू मी कुणाला आई आई आई, आता म्हणू मी कुणाला. सोडून या गेली आई आम्हाले कराना, सोडून या गेली आई आम्हाले कराना. आई 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 आग मारू मी कुणाला, आई 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 आग मारू मी कुणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले फार, आई आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेली आई सारा परिवार, सोडून या गेली आई सारा परिवार. आई आमच्यासाठी कष्ट केले फार, कष्ट केले फार, सोडून या गेली आई सारा परिवार, या गेली आई सारा परिवार. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला, लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला, आठवण येते आई याच घडीला, आठवण येते आई याच घडीला. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला, लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला, आठवण येते आई याच घडीला, एकदा की आपल्या जीवनामधून आई गेली ना, की आई बाबा आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत, आई वडील हे आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत. परंतु विठाला एकदा की ती आई आपल्या घरामधून निघून गेली ना, पुन्हा त्या आईचा गोड चेहरा, सुंदर अशी मूर्ती कधी पाहायला मिळणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी, हो हो आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार भेटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी, हो हो आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार भेटणार नाही. बाळपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताणा, अमृताहुनी गुण पाजला तू पाणा, अमृताहुनी गुण पाजला तू पाणा. तुझ्या या प्रेमाची, हो हो तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार भेटणार नाही.
आहेत त्या आईंचे. पण काही लोक आजकालची मुलं म्हणतात की आई वडिलांचे आपल्यावर फार उपकार आहे, तो सांगून जाईल तुम्हाला. विठाल विडाल विठाला 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 विठाला. आज या आई घरामधून निघून गेल्या. आईना जाऊन 5 वर्ष झाली, परंतु या ठिकाणी आई नाही. अशी काही आई असते, एकदा की आता आपल्या घरामधून आई गेली ना, पुन्हा या जगामध्ये आईचा गोड चेहरा, गोड अशी मूर्ती कधी पाहायला मिळत नाही. म्हणून जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्या आई वडिलांचा सांभाळ करा, पालन पोषण आपण केलं पाहिजे. त्या आईसारखी माया या जगामध्ये नाही, या विश्वासामध्ये नाही. सांगून जाईल की त्या आई कशी असते. आपल्या आईंकरता प्रेमाने आपण एक भजन गायचं आहे. सर्वांनी 2 हात वरती करा, हात वरती करा सर्वांनी. मुखाने देवाचं भजन आणि हाताने टाळी. ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया, ज्ञानोबा
अशा वातावरणामध्ये कीर्तन रूपी सेवा प्राप्त झाली. या आपल्या आईंना मोक्ष प्राप्ती सद्गती प्राप्त व्हावी म्हणून आजही कीर्तन आहे. सुंदर अशी कीर्तन रूपी सेवा पार पडली. तसेच ज्यांनी काही मला कीर्तन करण्याची संधी दिली त्यांचे मनापासून आभार. व तसेच 2 तास कीर्तनामध्ये मृदुंगाची साथ दिली. महाराज आपलं नाव रोहन महाराज असतील. अतिशय सुंदर टाळ्या वाजवा एकदा त्यांच्याकरिता. गोड साथ दिली आपले सुद्धा मनापासून आभार. व गायनाचार्य महाराज असतील. आपलं नाव पंडित महाराज असतील. गोड असं गायन केलं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. व विशाल महाराज असतील. गोड गायन केलं, गोड साथ दिली, त्यांच्याकरता टाळ्या वाजवा एकदा. आणि वेहेले येथून आलेल्या प्रीतीताई असतील. सुंदर असं गायनाची साथ दिली. दीदीचे मनापासून आभार. तिच्याकरताही टाळ्या वाजवा. व आपल्या गावातला हरिपाठ मंडळ असेल. आपल्या गावातल्या सुचित्रा ताई असतील. ताईनेही कीर्तनामध्ये उपस्थिती दाखवली. त्यांचे मनापासून आभार. विणेकरी ताई असतील. त्यांचे मनापासून आभार. व साऊंड सिस्टीमवाले दादा संकेत दादा असतील. दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून खरं तर त्यांनी माझ्या वडिलांना खूप साथ दिली. आपण इथे आहेत. आपले सुद्धा मनापासून आभार. व तसेच आपल्या गावचे नंदा आई असतील. त्या आईनेही मला खूप साथ दिली. आई या ठिकाणी उपस्थिती आहेत. आईंचे मनापासून आभार मानते. व कैलास महाराज असतील. कैलास महाराज पाटील कमलाकर महाराज या ठिकाणी उपस्थिती आहेत. त्यांचेही मनापासून आभार मानते. व तसेच तुम्ही श्रोतीजन मंडळी टाळकरी माळकरी वारकरी सर्व श्रोतीजन मंडळी सर्वांचे आभार मानते. व या ठिकाणी माझ्या कीर्तनाकरिता सर्वजण उपस्थिती आहात. सर्वांचे आभार मानते. माझ्या मुखामधून जे काही चुकीचे शब्द बोल असेल, अभद्र शब्द निघले असतील, तुमची मुलगी म्हणून, कन्या म्हणून, नात म्हणून मला माफ करा. ज्याला एक मुलगी असेल त्याने दुसरी मुलगी म्हणून मला माफ करा. ज्याला दुसरी असेल त्याने तिसरी मुलगी म्हणून मला माफ करा. व तसेच सर्वजण या ठिकाणी उपस्थिती आहेत. सर्वांचे आभार मानते. माझ्या वाणीतून जे काही चुकीचं निघलं असेल ते मला माफ करा. आणि शूटिंगवाले दादा असतील त्यांचेही मनापासून आभार मानते. ते देखील उपस्थिती आहेत. सर्वांचे ज्यांचं नाव घ्यायचं राहिलं असेल, तुमची मुलगी म्हणून मला माफ करा. आता जेवणाची व्यवस्था आहे. सर्वांनी जेवण करून जायचं आहे. जय विठ्ठल जय